हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज आमचा प्लॅन होता खडकवासल्याला जायचा. तो पण मावशीनेच फिक्स केला होता, फोन लावून आधीच सांगितलेलं खडकवासल्याला जाऊ आज आपण. पण तिथलं वेदर कंडिशन आम्ही चेक केलं तर आज तिथं खूप पाऊस होता, म्हणून आज आमचं जाणं तिथं कॅन्सल केलं. ही मावशी प्लॅन करते सगळा आणि अचानक मध्ये धप्पा देऊन टाकते. अरे वेळेस नाटक करते काय व्हिडिओ कॉल केला का? नाही, तू खडकवासल्याला ज्ञान होती ना, आणि अचानक आमच्या घरी जायचा प्लॅनिंग. आई शपथ, तेव्हा का हे असे प्लॅन काढतात खडकवासल्याला जायचं आणि आमच्या इथं जायचं. आता बघू आता कुठं जायचंय, काय जायचंय. हे बघा इथं अवकून आले पण काय उपयोग नाही, पावसाने सगळे वांदेत. गाईज आज सगळे आलते तर मम्मीने पॅटीस केले. सिंबा झोपलाय मम्मीच्या इथं साईडला, बघू शकता. आमची पॅटीस पार्टी चालली. आता व्हेज बिर्याणी करायची. सार्थक पण आलंय हाफ चड्डी घालून. बसली का? आणि इथं पिक्चर लावून सगळे बघत बसलेत. त्याच्यात कांदा भर. आणि आज सगळे आमच्या इथं आले आणि आता पॅटीस पार्टी चालू आहे. मावशीने प्लॅन केला खडकवासल्याला जायचं. बोललेले का? हा नाही, आयुष बोलला तिला. नाही, मावशी म्हणलेली, मी नाही काय बोललेलं. मावशीचा फोन आलता. कुठं जायचं म्हणलं ना, कसं आदल्या दिवशी प्लॅन करून सकाळ सकाळ निघायचं. आणि मावशीने आमच्या अचानक प्लॅन केला आणि तो प्लॅन फेल गेला. मग आता पॅटीस पार्टी चालू आहे आणि पाऊस पण येतोय धो धो. अंधार पडले आणि ही आयशुदी आहे. संध्याकाळी मस्त चहा आणि पॅटीसचा बेत झाल्यानंतर रात्री मस्त मम्मीनी व्हेज बिर्याणी केली, कारण ती सगळ्यांना आवडते. सगळेजण म्हणले व्हेज बिर्याणी कर. आता मावशी आली तर मावशीच काम करते, मम्मीला काम करून द्यायना. तुझं काय मत आहे? तिच्याजवळ जा, तिच्याजवळ म्हणजे जर ती बाजूला सरते. हो का? ए उद्या हो इकडं. आणि तिच्यावर ओळखते, गप म्हणते. कसं व्हायचं? काहीतरी बोलते का असते. उद्या तुला कळतंय का? इकडं हो, चल. बाद झालं बाई. आल्यापासून तुझा हात चालूच आहे. अय अगं, तू काय एडी बिडी झाली का काय? तुला कळतंय का नाही? सरक. तूच उलट उभा आहे. अरे तू जाऊ नको आता. तू इथे नको नको. तू आता जाऊ नको. हिला इथंच ठेवून घ्या. अगं पण ऐश्वर्याला कोण सोडणार? ती निवांत बसली. मी तर जाणारच नाही. बऱ्याच दिवसांनी आली. त्रिशा राह तू पण. त्रिशा उद्या स्कूलला जायचं. ये खरंच पाणीपुरीचा बेस करू आपण. हा, आणि मम्मी पाणीपुरी कशी काढते या चॅनलवर बघायला पण भेटेल. सुट्टी द्यायची आणि यायचं. मोबाईलला सुट्टी द्यायची, मोबाईल मावशीकडे ठेवून जायचा. आणि मावशी बघा, मावशीला मगासपासून मम्मी सांगते ओळखती, तर तिचं काम चालूच आहे. बघितलं का? झालं म्हणते तो, त्याने केलं काम. तुझं काय म्हणते? आता काय बोलू? आयुष्य मिरची खाणार नाही तिखट. आवडली मला. मी एकच खाते पण आवडली. आमच्याकडं तर आठवड्याच्या आधी डबा खाली झाला भरलेला. मम्मीनीच सगळं संपवलं. हा, लाजे का? रोज काकाचं चालू आहे. रोज. बघितलं का पप्पा, तुम्हाला या ब्लॉग मध्ये सगळं बघायला भेटेल. तुमच्याबद्दल कोण काय काय बोलतं काय नाही. मी हा ब्लॉग टाकतो आणि तुम्ही बघत जा. चॅनलला सबस्क्राईब पण करा सगळ्यांनी. नको पसारा दाखवू असा. आवडून घे सरक. अगे त्याला व्ह्यूज येतात. काय सांगा काही व्ह्यूज कशाला येतात? तू मोबाईल ठेवून दे. अजून एक पिशवी लागल आईला मिरची भरायला. आणि सिंबा आपला निवून झोपलाय. सिंबा दमला आमचा. काय तुम्हाला बघून सिंबा सगळे आले म्हणून खुश झालता आणि दमून इथे खेळून यांच्यासोबत बसलाय. अरे असं ब्लॉग मध्ये टाकतात का? एवढा खुश झाला की अगं इतकी शबाई आहे. हेच राहिलं नाही काय म्हणतो. आणि सार्थक मगच पासन फोन घेऊन बसलाय.
बसलाय. त्याने बाहेर बघितलं का आल्यापासून फोन घेऊन बसलाय. आता मावशी काय बोलते बघू. हे बोल. बोल. चल. मोबाईल जप्त झालेला आहे अशा प्रकारे. आता गाडीची मजा बघा. हे 4 जण एका गाडीवर जाणार. 1 2 3 4. कशा जाणार? त्रिशाला मध्ये बसणार पायापाशी. आणि अन्नाच्या गाडीचा आधीच एक गेम आहे की गाडी आपोआप हवेत उडते. आयुष्यदीची उद्या मज्जा आहे ऑफिस मध्ये. पेटवट काय पेटवट काय. आणि बटाट्याची भाजी आणि पिशवी आईला मिरचीची दे आणि भाताची दे. हा हो. आणि हे तुम्हाला घे. आला का म्हणा मामीचा फोन? चल सिंबा. पण 4 जण जाणार कशी एका गाडीवर इतक्याला. नको हे तुझी पिशवी कुठे आहे भाताची उद्या? जाताना बाबा नीट जा. दिली वाटतं. हा का? ओके बाय. बाय बाय. जातो नीट जा. सार्थक सगळ्यांना घेऊन. सगळी जबाबदार तुझ्यावर आहे. ढगात उडते सगळेजण. आता सगळे ढगात उडतील बघा. तर आयुष्य उतरेल. तो फक्त त्याच्या परिवाराचं रक्षण करत होता, पण त्यांनी एका जिवंत माणसाला पळवण्यासाठी किलरची मदत केली. तो आणि मी सुद्धा आपल्या कुटुंबासाठी हेच केलं असतं. सेंडी मो सिंबाला बोलावं. ए सिंबा उठ ना. सिम्बा आता झोपलाय. उठ रे उठ उठ उठ. चल बाय. उठ सिंबा. ते काय नाव त्या कुत्र्याचं? चला पण उठ लवकर चल. नाहीतर त्याला मग पडल्या. त्याला ते त्याचं त्रिशा तरी चल आता. बाय. टेडी बेअर दे त्याला. हे चल सारखं. ते घेऊन चल घेऊन. तू एवढ्या वेळात पण गेम खेळायला लागले सारखं? आणि सार्थक आमच्या गेम मध्ये व्यस्त. आता हे 4 जण एका गाडीवर जाणार. मला लय वाईट वाटते हे बघून. कैशाला मध्ये बसवणार लहान बाळगावानी. ये परत खरंच सॅटर्डे. जब मिले दो यार. आणि ते पुस्तक आण. सिंबा मगाशी किती आणलं माझं पिल्लू ग शान बाळगाचा. हा, चल. चल हा, हा, चल हा, चल. हा. हा. राहू दे. आज पिल्लू या परत. सिम्बा आता चिडला बघा. ये ग परत या. काय या सिम्बाला कळवा आता चिडला बघा. चला चल आणि चल. चल चल. हा. चल. चल. चलो. मला या गोष्टीचं लय वाईट वाटतंय की हे 4 एका गाडीवर जाणार. फाईन बिन नको पाडायला. नीट जा. आणि ते पण ऍक्टिव्हवर चाललेत बघू शकता. माहिती आतमध्ये चावी अवघड आहे. सिम्बा. आणि आधीच उशीर झालाय आणि चावी कुठे काय माहिती बघा कसं व्हायचं. आणि अवघड सगळे निघालेत. चावी कुठे आहे पण. मावशी पट थांबली म्हणली यांचं काय निघतात म्हणणंच आणि मध्येच थांबतात. आणि ही बघा गाडीची चावी भेटली. आतमध्येच होती टेबलवर. मिल गया. आणि हा गाडीला बघायला गेला तर गाडीला आहे का काय. आणि सिम्बा पण आलाय सगळ्यांना सोडायला बाय बोलायला. काय आहे मी येणारच नाही. मी कशाला सोडायला येऊ. आगे झाडांना पाणी देतो ग तो. मम्मी बघितलं ना कसं देत असतो. आणि मम्मी त्याला नावं ठेवते. बाय. या पुढच्या सॅटर्डे संडेला. हिला डिग्गी मध्ये बसवायचंय. हिला इथं पुढे बसवायचंय पाया पण बघितलं का. आणि अगं किशा तू इथं पाय इथं बसली ना त्या हातामध्ये पकडून बस.
आता हे चौघ जण जाणार गाडीवर आणि हिला पायापाशी बसवणार. कशी बसणार? तू तुला सोडायला लागणार आहे. मी नाही येणार. बघितलं का? इतके अवघड काम तुम्ही कशाला काढता? त्यापेक्षा आणि हे घाला तेवढं तर नाही. 60% घातलं असतं तर. आणि ती बघा ती काही घाईला गेलती ती आता आली. तुम्ही एका गाडीवर जायचंय चौघ. एका गाडीवर चौघ जण. हे बघ काय म्हणते होतंय काय तर. आधीच जायचंय इतक्याला. हे बघा अजून काहीतरी घेऊन आले. बघू दे. सोडे त्याला. मी आले पैसे घेऊन तो पैसे देतो मी ऑनलाईन मारतो. ऑनलाईन का जा मग खाली 170 आता हे एका गाडीवर चौघ जण बसते ते गाव. काय पटते का तुम्हाला? गाडीचा नंबर नाही दाखवू शकत पण हे चुकीचं आहे. असं हिला मध्ये बसत ते हिला पायापाशी बसत ना. आगायशी तो चालो. आणि तू मध्ये बसणार का मग? एका गाडीवर चौघ जण. लय अवघड काम आहे. हे बघा ही आली इथं. चौघ जण चाललेत. नीट जा. ही आता चौथ्यांदा हे होत्या. मीटअप यांचा चौथ्यांदा झालाय. त्याला फोकस कर. त्याला फोकस कर. फोकस जय बाप्पा की. गाईस हे एका गाडीवर चौघ जण गेले आणि मावशी आले तर आम्हाला खुश वाटलं. मम्मी पण एकदम खुश झाली आणि सिम्बा पण आमचा खुश होता. सिम्बा सोडायला पण गेलता त्यांना बाहेर. पण एका गाडीवर चौघ गेले याचं वाईट वाटलं. चला भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय.